आता मी स्विमिंग पूलला चाललोय. So here I am at this beautiful swimming pool. This is the highest swimming pool in the world. I'm heading to the highest platform observatory in the world. So Shanghai Tower is the third tallest building in the world. Not the tallest, the Burj Khalifa is, but their observatory is higher than Burj Khalifa. About to enter the second fastest elevator in the world. Here we go. 各位来宾，欢迎光临上海之巅观光厅。Ladies and gentlemen, welcome to Shanghai Tower. 现在您所搭乘的电梯是目前世界上最快的超高速电梯。Now we are taking the world's fastest high-speed elevator. 电梯最快速度可达每秒18米。Fastest speed is 18 meters per second. 仅55秒便可到达上海之巅观光厅。In only 55 seconds, we will reach observatory of Shanghai Tower. 118层到了，祝您参观愉快。We have arrived at 118th floor. Wish you a pleasant tour. Yeah, pretty stunning. And it's pretty huge. There you go.
In the world's fastest lift, fastest elevator, all alone. Woohoo! All alone, mate. The fast speed. Down to earth. This elevator speed is 10 meters per second on the way down. 70秒便可抵达地下2层. In 70 seconds, we will arrive at the second basement floor. 为什么？您在搭乘时若感到耳部不适，可以张大嘴巴或者吞咽来缓解。If you feel uncomfortable with your ears, please swallow to release the pressure. 好。Okay, very close to the floor. 好的，拜拜。我们即将到达地下2层，谢谢您，并期待您的再次光临。谢谢，拜拜。The second basement. हे सोनाल आणि आम्मीसाठी खास करून घेतोय. एकीचा टायगर आणि एकीचा ड्रॅगन. आणि या मुलीने खास कुठले बीड्स हे रेकमेंड केलेत. काय सांगत होती की तुझ्या आम्मीसाठी असं घरदार एकत्र ठेवणं, स्टॅबिलिटी वगैरे असं काय 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 ती तिच्यासाठी हे मणी चांगले आहेत. आणि बायकोसाठी तिने म्हटलं पैसे यायला हवेत, त्याच्यामुळे तिच्यासाठी पैशाचं आहे असं. सोनाल आणि आम्मीसाठी खास बनवून घेतलाय. आता तिला एक्सप्लेन करायला सांगेन की काय बनवलंय तिने. 这个是玉石，可以带来平安健康，还有很多微量元素是带着对身体好的。Okay, sir. Okay, so jade can bring peace and health. That's for mom. Okay. Your mom is natural jade. Okay. Your boyfriend is natural crystal. Okay, and then elements good for the body. That's for mom as well. Yeah, mom. Okay, and then this one? Yeah, this is your wife. For the wife, best crystal in family. Red can bring good luck. Green is healthy. Yellow is good luck. All right, thank you. शांघाय मधनं आता चेकआउट करतोय, पण चेकआउट करायच्या आधी म्हटलं एक व्हिडिओ फनी राहिलाच बाथरूमचा. तर टबमध्ये टबच्या व्यतिरिक्त हा शॉवर पण आहे असा, टबमध्ये आंघोळ करताना वापरायला. आणि आत या क्युबिकलला इकडे अंगावर वरती शॉवर आहेच, इकडे अंगावरती पण स्प्रे आहे. इकडे बिल्डिंगच्या हाईटचा अंदाज येत नाही, पण मजा म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ना, इकडे कुठे गेलं माझं बोट, इकडे ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना, त्या रफली अजयच्या साईजच्या आहेत. 7 माळ्याच्या. त्याच्या बाजूला ही जी आहे बिल्डिंग ती रफली 30 माळ्याची आहे. मग ही पांढरी दिसते ती 35-40 माळ्याची आहे. मी आत्ता 55th फ्लोअरवरती आहे. रूम 75th फ्लोअरवरती होती. आणि हे जे जॉईंट आहे बाजूला ती 101 माळ्याची आहे.
100 पण नाही काय 120 का काहीतरी. ती जगातली सगळ्यात सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग आणि थर्ड टॉलेस्ट स्ट्रक्चर. सो असं बघताना माझ्या अंदाज येत नाही सगळंच उंच असल्यामुळे. रेल्वे स्टेशनसाठी असं अंडरग्राऊंड पार्किंग पिकअप आणि ड्रॉप ऑफ केलेलं आहे. अंडरग्राऊंड आहे सगळं. आता वर आलो आहे. इकडे शांघाय स्टेशन आहे. भलं मोठं शांघाय रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशनच्या आत आहे. इकडे प्लॅटफॉर्म आहेत वेगवेगळे. आता मी माझा प्लॅटफॉर्म शोधीन आणि प्लॅटफॉर्मकडे जाईन. इकडे प्रत्येकडे माहितीचे काउंटर आहेत आणि आता आत मी जाणार आहे. इकडे हा भला मोठा वेटिंग एरिया आहे. इकडे आता थांबायचं आहे. मी ज्या युनिव्हर्सिटीला शिकवणार आहे त्याच युनिव्हर्सिटीची मुलं इथे आता चालली आहेत ड्रोन्सचा त्यांचा प्रोजेक्ट घेऊन. हे सगळे त्यांची ड्रोन्स आहेत. ॲक्च्युली ड्रोन्स नाही, मला रोवर्स म्हणायचं होतं. बुलेट ट्रेन टाइम. आता मी बुलेट ट्रेनवरती बसलेलो आहे. आणि हा सेकंड क्लास आहे सगळं सेकंड क्लास आहे. सामान माझं भरती आहे. चला बुलेट ट्रेन सुटली. उभे राहिलेले सगळे टॉयलेटला झालं उभे आहेत. समोर TV आहे, वायफाय आहे आणि आपण चाललो बाहेर. आता असं म्हणतात की सगळ्यात फास्टेस्ट स्पीड 350 km/h जाऊ शकतो. अरे वा 234चा स्पीड गाठला.
आधीचं जे स्टेशन होतं तिकडे फक्त यंग मुलं चढली आहेत, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजची अशी. मी असं वाटतं सगळं यंग पॉप्युलेशन त्या स्टेशनला जी कुठली सबब होती तिकडचं आहे. इकडे उतरणारी पण मंडळी सगळी एकदम यंग आहेत आणि चढणारी लोक पण एकदम सगळी यंग आहेत. आता प्रति बॅक टू बॅक 2-3 स्टेशन्स आहेत जिकडे असं दिसतंय मला. 只车票的车次去向，以免乘坐列车耽误您的行程。欢迎您乘坐复兴号列车向新区八路。ही माझी बुलेट ट्रेन. हा बाहेर पडायचा सबवे टनल. स्वच्छता बघून मी जरा खूपच खुश झालोय. आय हॅव जस्ट लँडेड इन झेनजियांग अँड दिस इज वन ऑफ द लेक्चरर्स. welcome. And one of the students. Thank you. मला ही गाडी आली आहे पिकअप करायला. अरे वा. आल्या आल्याचं इम्प्रेशन हे शहर खूप जुनं आहे आणि खूप मोठी हिस्ट्री आहे, पण जुन्यातलं शहर आहे. सो बघूया आता इकडे एक्सपिरियन्स माझा कसा असेल. चला, सायनिंग ऑफ. लव यू एव्हरीवन. बाय. चलो आलोय आम्ही इकडे. हे 4 स्टार आहे. लास्ट टाइमचं 5 स्टार होतं, पण हे पण सुंदर आहे. हे ओल्ड स्टाईल नुसतं ह्यूज भव्य दिव्य आहे. बघूया, बाहेर बघताना तरी मुंबई स्टाईल वाटतंय सगळं. विल फिगर आउट इन द नेक्स्ट वीक. चला आता शेरेटनचं दर्शन घेऊया. इकडे टॉप ट्रान्सपरंट विंडो बेडरूमला, बेसिन, टॉयलेट. एक मिनिट, शॉवर कुठे आहे? मिळाला शॉवर इकडे. ओके. आणि इकडे काय आहे बरं? ओके, कपाट वगैरे, इस्त्री वगैरे असते ती. आणि ही रूम, हेच ते ट्रान्सपरंट स्टायलिश केलं आहे ते. बेड मस्त मोठा उड्या मारायला. आणि इकडे डेस्क वगैरे, मोठा मिरर आणि झोपायला केल्यासारखं हे बसायला. आणि कर्टन्स आणि हे हा व्ह्यू. हा व्ह्यू मस्त. ऑलराइट, देयर यू गो. आता मी जिकडे आलोय तिकडे बाहेर आला अगदी मुंबईसारखाच फील आहे. म्हणजे आपले लिंक रोड वगैरे कसं आहे ना, तसं आहे अगदी. लिंक रोडच म्हणायला हरकत नाही. बघ ना, आता मी मालाड लिंक रोडला आहे म्हटलं तर पटेल. दुसऱ्या साईडला दुकानं आहेत, केमिस्ट वगैरे असं काय काय आहे. या
ही एंट्री छान केली आहे, पण हॉटेल जुनाट आहे तसं. शेरिटन मधला व्ह्यू हा. रात्री तरी जे दिवे लागतात लेफ्ट साईडला जास्त आहेत गोष्टी, पण खूप आपल्या मलाड गोरेगावला फील आला मला, म्हणजे रात्री तरी फिरताना खालती रस्ते वगैरे. सो हा छोटूसा कॅम्पस आहे आणि इकडनं आता एंट्री करणार आहे. सो हे क्लासरूमचं दर्शन जुन्या पद्धतीचा क्लासरूम आहे. हे जिने वगैरे सगळे जुन्या पद्धतीचे आहेत, पण छान आहे कॉलेज, म्हणजे हिस्ट्री आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे इकडे मेनली शिपिंग शिकवतात. हे बघ, या कॉलेजचं नावच आहे ओशन कॉलेज. काय म्हणायचं आता बोलो बाबू द्या. ओशन कॉलेज. हा एरिया आहे, पण इकडे मजा बघ काय आहे बरं इकडे. हा आणि अँकर बोलो. So this is the Ocean College at Jiangsu University, and they mainly conduct merchant navy courses, shipping courses. So although I'm here for business, you see an anchor and a ship's steering wheel. इकडे थंडीमध्ये ना इकडे असं बाईक्सना लावलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या आतच हात घालतात कोझी केल्यासारखं. हे बघ ही बाईक कशी जाते तसं, किंवा ही सगळी मंडळी जात आहेत ना आत्ता तसं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ असं घालूनच जातात सगळेजण थंडीचं, आणि त्यांच्या स्कूटरनाच अटॅच केलेलं आहे. टाइमपास. ही जी लेन आहे ना, ही लेन फक्त ह्याच्यासाठी आहे, स्कूटरींसाठी आहे. तर सगळ्या स्कूटरी ह्या लेननी चालत आहेत, गाड्या त्या साईडनी जात आहेत.
Steve Quincy, check this out. I'm at the Wanda Plaza in the shopping center. Check this out. Hello there. I'm from the land of Soxy. I come here as a messenger from Soxy. Soxy says, hello friends. How are you? Look at that. जगात कुठेही जा, ज्या लोकांना ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट शोधूनच काढतात. सो माझ्यासारखी लोक काय शोधून काढतात? टा-डा! पाचवा दिवस आणि मी प्रॉपर चायनीज झालो. बाहेर पडताना हातात वगैरे घेऊन चाललोय. आज एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट कळली आहे ट्रान्सलेटर वापरल्यामुळे. चेक करूया आणि कन्फर्म करूया. आता मी चीजिंडू एन्शियंट सिटीमध्ये आलोय. एन्शियंट स्ट्रीट, मगाशी मी एन्शियंट सिटी म्हटलं, ऍक्च्युली एन्शियंट स्ट्रीट हे नाव आहे त्याचं.
左边的这个。你去拜拜吗？你要去拜拜吗？那你跟学哥跟姐姐一样，我给你拿着打纸这样那个。好，去吧。别去。我也知道哪儿。喜欢拍照的啊，我告诉大家，我们的मेरे जीवन साथी प्यार किए जा अच्छा जवानी दीवानी लिफ्ट खालती माझी पोचली चला नूडल खायला। यहाँ शॉप के बाहर पिंजरे में मगरमच्छ दिखाई दे। इट हैपन्स ओनली इन चायना। मुलांसाठी भरपूर काय काय केलं आहे, पण मुलंच नाही आहेत. म्हणजे पूर्ण चायनामधलं तर एक मात्र लहान मुलं वाटतं. हे बघ भरपूर काय काय केलं आहे मुलांसाठी, पण मुलंच नाहीत. चला अजून 2 मुलं दिसली. ॲक्सिडेंट झाल्यानंतरचं भांडण. या यंग मुलाच्या गाडीला ठोकलं किंवा काहीतरी झालंय. आता आपल्या इकडे करतात तसंच ते फोटो वगैरे काढतायत. अच्छा दोघंही यंगच आहेत ठोकणार एक दिवसानं. ओके या दोघांचं झालंय. Babulia, today is the Qingming festival in China and I want to show you my respect over here at the Ocean College. Love you and miss you a lot. हा माझा स्टुडंट कसं फेस रेकग्निशन करतो बघा. देयर यू गो. आणि ओपन झालं. आज मुलं फायनली दिसली. आज फेस्टिवल आहे ना त्याच्यामुळे. पण मजा म्हणजे इकडे काही हे नाही आहे, हे ओपन आहे त्याच्यामुळे मुलांना हार्नेस लावली आहे सरळ. सो व्हेरी इंटरेस्टिंग. मला काल परवा वाटलेलं होतं की इकडे काही हेच नाही आहे, म्हणजे एनक्लोज नाही आहे, ओपनवर आहे सगळं. खालती पडली तर धाड, पण हार्नेस लावली आहे सगळ्यांना.
आणि चिल्लू मिल्लू सगळी इकडे खेळतायत आज. मी माझी गुगल लेन्स वापरतोय. म्हणजे हे दूध असं ठेवायचं, तिथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होतं. हो रे बाबा, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. हे घे फ्रेश मिल्क. ओके, हे मला दूध घेऊन चालेल. अजून काय काय आहे आता? हे मांजरीचं दूध आहे की काय, बघूया काय आहे. मांजर काय त्याच्यावर. हो हो, ट्रान्सलेट हो पटापट. ट्रान्सलेट हो रे बाबा. दे यू गो. अच्छा, हे लाईट फ्रेश मिल्क आहे. ओके, तर मी आता 7-Elevenला आलो आहे. इकडे मला माझं दूध मिळतं आहे. इकडे दूधच दूध आहे, म्हणाल ते दूध आहे. हे टॅरोचं दूध आहे. अच्छा, हे रास्पबेरी आहे का? काल मी स्ट्रॉबेरी समजून प्यायलं होते. ओके, हरकत नाही. आणि अशी वेगवेगळी पण आहेत. स्पेशल ओरिओ, ऑरेंज फ्लेवर ओरियो. सॉफ्ट है बा, सॉफ्ट. अगर आप ये वीडियो देख रहे हैं तो ये समझो कि अब तक मैंने डाइट छोड़ दिया है. इकडे माझ्या मागे दिसतंय ना, तिकडे मॉलमध्येच लहान मुलांना व्हिडिओ गेम्स खेळायला ठेवलाय. इकडे आता काहीतरी इंटरेस्टिंग चाललंय, ते बघूया काय चाललंय. शॉपिंग सेंटरमध्ये कुत्रे अलाउड आहेत. सगळ्या बाईक्सना, स्कूटरना पण लायसन्स प्लेट आहे. मोटर बाईक्स नाहीच आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे मोटरसायकल्स नाहीच आहेत म्हणायला हरकत नाही. सगळेजण स्कूटरच चालवत आहेत. एक ईशान, दोन ईशान. एक ईशान, दोन ईशान. मला तरी हे खूप मुंबईचा फील देत आहे. अशी सोसायटीच्या खालती ही दुकानं, या बिल्डिंगच्या पद्धती पण. सो इकडे दुकान आहेत. दुकानांच्या बाहेर हा एरिया चालायला फ्री आहे. मग एक लाईन दिली आहे गाड्या पार्क करायला. मग सेक्शन दिला आहे लोकांना चालायला. मग सेक्शन दिला आहे बायसिकल्स आणि स्कूटर्स आणि बाईक्ससाठी. आणि मग कार्सची लेन. आणि मग त्या साईडला परत असंच. साफसफाईसाठी खूप लोकांना काम दिलं आहे. बघा, तेव्हा साफसफाई करणं चालू असतं सकाळी रात्री. सोसायटीला असा एंट्रन्स दिला आहे. त्याच्यामुळे साध्यात साधी सोसायटी असली तरी त्याला असा बाहेर गेटकीपर आहे. आणि मग गेट ओपन होऊन हे ओपन होतं. बाहेर हातगाडी. बॅडमिंटन खेळतायत. आपण सेक्शन मुंबईचा फील देतोय. परत खालती दुकानं, वरती बिल्डिंगची स्टाईल भरपूर. हे इंटरसेक्शन आहे. सो हे सगळं जंजिंगमध्ये चाललं आहे. आता आतल्या गल्ल्यांमध्ये चालायला आलेलो होतो. हे समोर दिसत आहे ते शेरेटन. तिकडे राहतोय मी आत्ता. झूम करूया जरा. तिकडे मी 10th फ्लोअरवरती आहे. पार्किंगची व्यवस्था कशी आहे ते परत एकदा दाखवतो. इकडे हे असं बूम गेट आहे. हे ऑटोमॅटिक बूम गेट आहे. इकडे गाड्या इकडनं येणार अशा, आणि इकडे आत पार्क करणार. त्याच्यामुळे इकडे सगळे आत पार्किंग केलेलं आहे सगळ्यांनी. हे बघ असं. पण ह्या सगळ्यांचं पेमेंट इकडे होतं या ह्याच्याशी, या गेटशी. सो प्रत्येक जागी असं पार्किंग आत केलेलं आहे. सो दुकानं आहेत इकडे, लोकांना थोडंसं चालायला, गाड्यांचं पार्किंग. आणि मग ह्याच्या बाहेर मागाशी म्हटलं तसं स्कूटर आणि ह्या जायला जागा
आणि मेन रस्ता हे जरा गजबजलेलं आहे. हे आमचं शेरेटनच्या अगदी बाजूला. त्याच्या एक्सपिरियन्समधलं ही गल्ली किंवा ही स्ट्रीट, हा फुटपाथ, हा वर्स्ट म्हणायला हरकत नाही. मी चालायला आहे जागा मला मधनं, पण बापरे बाईक्स पण किती, दोन्ही बाजूला नुसते बाईक्स लावलेले आहेत. आहे काय इकडे बाजूला माहीत नाही. इकडे पी दिसतोय म्हणजे आहे ऑफिशियल पार्किंग इकडे, पण फुल मी लावले आहेत नीट म्हणा. पण बापरे स्कूटर, मी बाईक म्हणतोय पण मला म्हणायचं आहे स्कूटर. सो आहे चालायला आहे मला तसं, पण ही स्कूटरची लेन ॲज युजल. म्हणून हे मॉलच्या बाहेरचं होतं. म्हणून मगाशी जे मला केऑटिक वाटलं ते अंडरग्राऊंड पार्किंग पण होतं तिकडे, आणि ज्याला रस्त्यावर लावायचं त्यांनी रस्त्यावर लावायचं. तर मी इकडे आलोच नाही आहे. मी सोफार एवढे दिवस ह्यावाल्या मॉलला जातो आहे. सो आता मी, आणि समोर बाय द वे रेल्वे स्टेशन आहे लोकल. सो आता मी इकडचा मॉल ट्राय करतो. या आजोबाने डिस्को लावला आहे इकडे, म्युझिक लावला आहे, आणि ही आजी डान्स करते. ओ ये हे रेस्टॉरंट काय मस्त केलं आहे ना. आणि इकडे बर्गर किंग पण आहे. मला अजून ह्या मॉलचा कॉन्सेप्ट नाही कळत आहे. हे काहीशी कॉमन एरिया दिसते, इकडे व्हिडिओ गेम्स मुलं खेळत आहेत. त्या दुसऱ्या मॉलसारखं हा एकदम हे ग्रेट नाही वाटत आहे. माझ्या स्टुडंटनी सांगितलं इकडे म्युझिक आहे म्हणे, पण मला म्युझिकही दिसत नाही आहे इकडे. परत हे असं काय रेस्टॉरंटच आहे. अच्छा इकडे क्लब वगैरे सारख्या जागा आहेत. इकडे बिलियर्ड्स खेळत आहेत सगळेजण, पूल खेळत आहेत आत. ओके इकडे काहीतरी आहे वरती, एंट्रन्स आणि एक्झिट लिहिलं आहे. लेट्स चेक इट आउट. मजा, कारण मलाच माहीत नाही मी कुठे एंट्री करणार आहे आता. तर लेट्स हॅव अ लुक. ओके सो दिस इज लाईक, हे मायर किंवा बाहेर नाही म्हटलं पाहिजे, शॉपर स्टॉप वगैरे सारखं दिसतं आहे. पण इकडे एंट्रीला काहीतरी लागणार आहे. सो आय एम नॉट इंटरेस्टेड. मी आता दुसऱ्या साईडने असंच एक्झिट करून मोकळा होतो. पॉप्युलर रेस्टॉरंट दिसतं आहे इकडे. बाहेर लोक थांबली आहेत ना, हे सगळं वेटिंगला थांबली आहेत. आणि अनेक जागी बघितलं हे मी, प्रत्येक जागी नाही पण अनेक जागी रेस्टॉरंटच्या बाहेर मुलांना खेळायला असं ठेवलेलं आहे खालती. कॅरिओके वाटतात किंवा नाईट क्लब असेल, माहीत नाही. हो सो दिस इज लाईक कोल्स अँड वुलवर्थ. गॉट इट. इकडची खाऊ गल्ली आहे वाटतं. अरे वा इकडे पिझ्झा मिळत आहेत वेगवेगळे, आणि सगळं खाण्याचं आहे वाटतं. परत सो चलो रिटर्न जैसे आहे इथे वैसे. इकडे फ्रेश फ्रूट ज्यूस, आणि इकडे सगळ्यांना असं आत बोलवत आहेत वाटतं. हॅलो. चलो सो त्या मॉलच्या खालच्या खाऊ गल्लीतनं बाहेर पडूया. आता क्लिअर झालं की बाहेर एवढा केऑस का होता पार्किंगचा.